नमस्कार मंडळी, महाराष्ट्रामध्ये काय चाललंय? जेवण वगैरे केलं का? चांगली गोष्ट आहे. आता एक महत्त्वाचा विषय, ज्या धाराशिवमधून येणारे ओमराजे निंबाळकर 15 कोटी रुपयाचा निधी भेटल्यानंतर सुद्धा ते सांगतात आम्हाला निधी भेटत नाही म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जातो. चांगली गोष्ट आहे. पण आत्तापर्यंत घेतलेल्या निधीचा वापरच तुम्ही केला नाही तर ते पैसे तुमच्या खिशामध्ये गेले का कुणाच्या बापाच्या घरी गेले हे सांगा पहिले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी एक तुम्हाला आज सांगायला चाललो आहे, ते तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल ही मला काही त्याच्याशी प्रताडणा करायची नाही आहे. चला मी तुम्हाला एक नाव सांगतो. भाई उद्धवराव पाटील हे धाराशिवमधले एका जमान्यामध्ये त्यांचं नाव चालत होतं. यशवंतराव चव्हाणांनी त्यांना सांगितलं होतं, भाई उद्धव पाटील तुम्ही या, तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री पदाची ऑफर करतो. पण तो माणूस असा निष्ठावंत होता, जी आपल्या महाराष्ट्रात एक म्हण आहे ना, जातीसाठी माती खाल्ली जाते. हा माणूस उद्धव भाऊराव पाटील. दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवतो साहेब, देशाला पहिला विरोधी पक्षनेता म्हणून A.K. गोपालन करोडो रुपयाची ऑफर केली, पण त्या माणसानं जातीसाठी माती खाल्ली. त्याच्या नंतर गणपतराव पाटील असे अनेक नाव आहेत. अशा लोकांनी आपल्या महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती दिली. पण हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला खायला बसला. मी जर गलत असेल तर तो माझ्यावर कारवाई करेल. मी त्याला कुठल्याही गोष्टीतनं मुख्यमंत्री मानण्याचं, मी 2 दिवसापूर्वी बी एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये सांगितलं होतं सरळपणे मी त्याला कधी मुख्यमंत्री मानला नाही. आणि तू तारीख करूनच मी बोलणार, कारण तो त्या लायकीचा माणूस आहे. हे जे फोडाफोडीचं राजकारण करतो असा माणूस देशाच्या नाही आपल्या महाराष्ट्र संस्कृतीला लाभणारा कलंक आहे. बायको मुस्लिम मुलांच्या सोबत रीळ बनवते ते त्याला चालतं, पण समाजामध्ये ते हिंदू मुस्लिम करतो, त्यामुळं माझा विरोध आहे. भाई मी सरळ तुम्हाला सांगतो, जे असेल ते तुमच्यावर घ्या आणि तुम्ही समजून घ्या. याच्या पलीकडं मला काही बोलायचं नाही आहे. कारण की अशी मनोवृत्ती जी आहे ना ही ब्राह्मणामध्येच असते. माझ्या घरी कुठला कार्यक्रम असला ना मी ब्राह्मणाला बोलवत नाही आहे. मला नकोच आहे, तो समाजच नको आहे. मी त्याचा पूर्णपणे विरोध करतो. आजपर्यंत तुम्ही ज्या मंदिरामध्ये जाता, मला एक समाजाला प्रश्न विचारायचा आहे, तिथं तुम्ही काय करता? ब्राह्मणानं तुमच्याकडं कधी पैसे मागितले नाही, पण तुम्ही त्या पेटीमध्ये पैसे टाकता ना, तोच तो खरा ब्राह्मण आहे. मग अहो साहेब, देवांना आपल्या समाजामध्ये आपल्याला काय पाहिजे हे तुम्ही विचार करत नाही. तुम्ही एक काम करत जा,
मंदिरात गेला, दर्शन घ्या, फूलहार चढवा, प्रसाद चढवा, ठीक आहे, कारण ही आपली सनातन धर्मची संस्कृती आहे. त्याच्यानंतर एक काम करा, तुम्हाला जर पैशाचा माज आहे ना आणि जिरवून घ्यायचं आहे ना, तर तुम्ही एक काम करा, स्टॉलवर किंवा रेस्टॉरंटमध्ये जा, तिथून तुम्ही छोटे छोटे पॅकिंग करा जेवणाचे, भाजी पोळी हे पॅकिंग करून घ्या आणि फुटपाथवर बसलेल्या लहान लेकरांना तुम्ही ते डबे द्या. कोणत्या देवानं तुम्हाला सांगितलं की मला पैसे द्या? तुम्ही काय झकमारी करता, त्या पेटीमध्ये पैसे टाकता. आज राम मंदिरचा विषय काय झाला माहिती आहे तुम्हाला? 200 करोडपेक्षा बी जास्त घोटाळा. कुठं गेले पैसे ते? आणि ते टकला योगी सांगतो की आम्ही SIT स्थापन केली. अहो, ह्या देशात 1947 पासून आजपर्यंत 2026 पर्यंत एक बी SITचा रिपोर्ट आलेला नाही आहे. आणि तुम्हाला जर उदाहरण पाहिजे तर मी तुम्हाला देतो. 2019 मध्ये देशाचे 40 जवान शहीद झाले. 300 किलो म्हणजे 300 किलो RDX आले. 300 किलो RDX आलं. 40 जवान शहीद झाले. त्याचा पत्ता आजपर्यंत नाही लागला. पुलगावामध्ये 26 लोकांची निगरून हत्या झाली. त्याचा रिपोर्ट नाही आला. कशाची SIT आहे तुमची? भडव्यांची SIT. चौथी गोष्ट तुम्हाला दाखवतो. आपल्या देशामध्ये जे चाललेलं वर्कर सिस्टम आहे ना, ते एक नंबर बेकार आहे. आणि ह्याला जबाबदार फक्त मोदी आणि शहा आहे. आणि ह्याचं कारण जो आहे ना, हा भडवा कोण? 19,000 करोड रुपयाचं नवी मुंबईमध्ये एअरपोर्ट बनवणारा हा अदानी हरामखोर पहिल्या पावसामध्ये त्या एअरपोर्टची काय अवस्था झाली? इंटरनॅशनल मीडियाने त्यांची रिपोर्ट काढलेली आहे. हे तुमचा विकास? गंगा एक्सप्रेसवे हायवे काय राव मोदी? तुम्ही तिथं गेला, नाचला, ढोंगण हलवलं. दुसऱ्या दिवशी त्याचं काय झालं? झाशी एक्सप्रेसवे हायवे दुपारी उद्घाटन करता, संध्याकाळी पाऊस पडतो आणि सकाळी रस्ता कुठं गेला काय माहिती नाही बाबा. आणि तुम्ही श्रेय तर तुम्ही घेता. आणि ज्या वेळेला काय होतं त्यावेळेला विरोधी पक्ष. गंगा नदीचा एक्सप्रेसवेचं जी झालं त्याच्यानंतर तो ब्रिज खांबले कसे बसले? बिहारमध्ये पूल कसा गिरला? म्हणजे पूल एकदम उद्ध्वस्त झाला. किती लोकांचा तुम्ही तळतळात घेता, त्याच्यामध्ये मेलेल्या लोकांचा आत्मा काय म्हणतो ही तर तुम्हाला अक्कल आहे का नाही? म्हणजे तुमची स्मरणशक्ती, तुमचा आत्मा एवढा मेलेला आहे म्हणजे तुम्हाला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. त्याच्यापेक्षा एक करा साहेब, तुम्ही आता खुर्ची सोडून द्या
तुमच्याच्यानं काही होत नाही आणि तुम्ही ते एप्स्टीन फाईलमधल्या आयर्लंडमध्ये जाऊन नाच गाणं करत राहा. तुम्हाला कुणी कुत्रं म्हणून सुद्धा विचारणार नाही आहे. माझा शेवटचा साष्टांग नमस्कार. जय महाराष्ट्र.